थँक्यू सो मच रोशन संदे. तर श्रीषा स्पोर्ट श्रीषा 11 कुशल स्पोर्ट या टीमचा बघा 12th मॅन नाहीये. अधिक आपण 12th मॅनला पाठवायचं आहे लगेच. येस आलाय. थँक्यू. तर शेवटचा आणि अंतिम सामना असेल आजच्या दिवसातील श्रीषा 11 कुशल स्पोर्ट वर्सेस इमाद 11 बल्ल्याने या दोन ताकदवर टीममध्ये हा सामना असेल. सलामीची जोडी मैदानावरती पोहोचली गेली. 5 षटकांचा हा सामना असेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. विशाल भोईर असेल एका बाजूला, दुसऱ्या बाजूला असेल हेमंत कोट. ही सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते इमाद 11 बल्ल्याने या टीमची. आणि गोलंदाजी मार्कमध्ये असेल गोलंदाज कपिल पाटील. आणि विशाल भोईरला खास करून सुवर्ण संधी असेल, जर लागोपाठ 3 षटकार टोकले तर तेजस भोईर यांच्याकडे नक्कीच 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल फक्त विशाल भोईरसाठी. तेजस भोईरची आपण पाहू शकता टेक्निकल टीम देखील सज्ज आहे. अर्थातच ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे आणि त्यांच्याकडनं देखील विशाल भोईरला सुवर्ण संधी असेल लागोपाठचे 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. सामना सुरू होतोय. दोन्ही टीमला या मॅच साठी शुभेच्छा. कपिल पाटील पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्रायकिंगला फलंदाज हेमंत कोट. विशाल माफ करा, फटका चांगला आणि पहिल्याच बॉलवरती धमक सिद्ध केली आहे. चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला षटकार. पहिल्याच बॉलवरती गोलंदाजचं स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड. षटकारानं खातं खुलं गेलंय विशाल भोईरनं. स्वतःचं आणि संघाचं 6 धावा धावफलकावरती लागतात. कपिल पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस बॉल भरपूर चांगला आहे. खोलवर टप्प्याचा हा बॉल होता. वेगवान चेंडू होता. संपर्क नाहीये. बीट होतोय पूर्णपणे विशाल. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ पॉवर बेसम. 2 खेळाडू तिसरीत घेऱ्याच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अजून एकदा समोर खेळलेत, मात्र यावेळेस मिस्टामिंग होतोय आणि लॉंग ऑनला फटका बसलाय. विशाल भोईरची केली संपुष्टात. सुरुवात भरपूर चांगली झाली होती. पहिल्या बॉलवरती षटकार टोकला होता विशालनं. त्याच्यानंतर कपिलचं हे सुरेख कमबॅक पाहायला मिळतोय. लॉंगॉनच्या डोक्यावरनं मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता विशालला, परंतु थोडीशी ताकद या फटक्यामध्ये कमी पाहायला मिळाला आणि फटका फसतोय लॉंगॉन रिझनला आणि विशाल भोईरला मात्र मैदान सोडावं लागतंय. न्यू बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज सौरभ गायकवाड. मागच्या सामन्यामध्ये भरपूर चांगली बॅटिंग केली होती आपल्या टीमसाठी सौरभनं. तो सौरभ आलाय तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी इन एट नंबर 3. स्पीडअप करून खेळायचं सौरभ, जरा लवकर जा आपण. षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 6 धावा धावफलकावरती आणि एक गडी देखील बाद झाला विशाल भोईर. सौरभ आलाय स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज. पहिल्या चेंडूवरती स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल भरपूर चांगला आहे. गुड लेंथवरती पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमधून येतोय. यशांच्या वरून निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती 6 धावा खर्च केल्या कपिलनं. त्याच्यानंतर ते सुरेख कमबॅक पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये. समोर खेळले यावेळी धावबाची संधी असेल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि यस फलंदाज सेफ असतील. माघारी परतलेत फलंदाज हेमंत. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 5 चेंडू चा खेळ या ओव्हरमध्ये आतापर्यंत झाला आणि पहिल्या बॉलवरती षटकार आला. त्याच्यानंतर सलगचे 4 चेंडू हे निर्धाव फेकतोय गोलंदाज कपिल पाटील. अंतिम चेंडू या षटकातील.
लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल, कोलोबा टप्प्याचा बॉल समोर खेळलेत ऑन साइडला. लॉंग ऑन रिजन मध्ये खेळाडू येतील अलॉंग द कार्पेट. एकच धाव इथे मिळते शेवटच्या बॉलवरती. सक्सेसफुल ओव्हर आपल्याला पाहायला मिळते, कारण की पहिल्या बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर फिनिश भरपूर चांगलं केलं या ओव्हरचं कपिल पाटीलनं. 5 चेंडूमध्ये पुढच्या आपण पाहिलं गेलं तर एकच धाव त्यानं खर्च केली आणि या षटकामध्ये गडी देखील त्यानं बाद केला. टोटल पाहायला मिळते बॅटिंग करत असताना इमाद 11 बल्ल्याने या टीमची धावसंख्या 1 गडी बाद, फक्त 7 धावा. दुसरा षटक असेल आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येतोय बेवान. दीपक गीते उर्फ बेवान येतोय गोलंदाजी मार्कवरती या दुसऱ्या षटकामध्ये, ज्याच्याकडे दांडगा अनुभव आपण पाहू शकता. खूप साऱ्या स्पर्धा याच खेळाडून देखील अक्षरशः गाजून सोडल्यात. तोच बेवान येतो गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंगला फलंदाज असेल सौरभ गायकवाड. हा डेटर आपण पाहू शकता. सौरभ कशा प्रकारे फाईट देईल अराउंड द विकेट. पहिला चेंडू भरपूर चांगला गुडलेंथवरती पडल्यानंतर फलंदाजाला पूर्णपणे बीट करतोय आणि वेगाने निघून जातोय. मिडल स्टंपवरनं विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. थोडेसे बचावलेत आपण पाहू शकता. जर हा चेंडू थोडासा खाली असता तर कुठेतरी यष्ट उद्ध्वस्त होऊ शकल्या असत्या. डॉट बॉल येतोय. बेवंत यार पुन्हा एकदा लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. शपळून खेळण्याचा प्रयत्न, ऑप्शनच्या बाहेर निघाले होते सौरभ फटका खेळण्यासाठी. टप्पा सुरेख आणि लाईन देखील सुरेख पाहायला मिळते. गुडलेनवरती बॉल पडल्यानंतर थोडासा उचली घेऊन जातोय. पुन्हा एकदा वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. सलगचा हा दुसरा डॉट बॉल येतोय बेवनच्या माध्यमातून. धावसंख्या थांबली धावफलकावरती फक्त 7. अराउंड द विकेट. यावेळेस फटका भरपूर चांगला आहे. ऑप्शनच्या बाहेर निघाले, जागा बनवली स्ट्रोक साठी सौरभनं आणि चेंडूला पाठवलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सौरभ गायकवाडच्या बॅटमधनं पहिला चौकार. चौकार आलाय सौरभच्या बॅटमधनं आणि चौकाराबरोबर टीम बॉस एकूण धावसंख्या फलकावरती 11 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ. 5 षटकांचा हा सामना आहे, त्यामुळे समोरचा संघ देखील ताकदवर आहे आणि त्यांच्या समोर चांगला स्कोर उभा करण्याचा प्रयत्न इथून करतायत इमाद 11 बल्ल्यानी या टीमचे खेळाडू. राऊंड द विकेट. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. लेगस्टंपच्या भरपूर बाहेर निघाले होते फटका खेळण्यासाठी आणि शॉट खेळायचा होता लॉंग ऑफच्या दिशेला. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. लाईन भरपूर चांगली. पुन्हा एकदा चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. अराउंड द विकेट. क्रॉस द लाईनला खेळण्याचा प्रयत्न. ऑप्शनच्या बाहेरून निघून खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु इथून चेंडू यस बॉडीवरती आदळतो, पॅडवरती आदळतो. हेच पंच सांगत असताना लेग बायचा इशारा आणि एक धाव इथे मिळते लेग बायच्या स्वरूपानं. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा स्कोरवरती पाहायला मिळतील. षटकातील आतापर्यंत बॉल झालेत थॉमस 5 बॉल झालेत आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक असेल. धावा आतापर्यंत खर्च केले बेवन 5. इकॉनॉमिकली षटक आतापर्यंत पाहायला मिळतंय बेवनच्या माध्यमातून आणि शेवटच्या बॉलवरती हेमंतला बॅटिंगसाठी, त्यामुळे इथून लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे आणि त्यामुळेच थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करतोय बेवन. ऑन साइड मध्ये 3 खेळाडू पाहायला मिळतील. बॉल भरपूर चांगला आहे. यस फलंदाज बाद. बॅटची कडा लागते आणि कॉट बियांच्या स्वरूपानं हा सर्वात मोठा धक्का लागतोय
इमाद 11 बल्ल्यानी या टीमला. हेमंत बॅक टू द डगआउट. काही सूचना असतील बघा संघांना की जे टॉप 6 मध्ये संघ पोहोचतील त्यांना थेट संडेला रविवारी सकाळी ठीक 9:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आणि त्यांच्यामध्ये ड्रॉ देखील काढला जाईल. येस फ्रेश ड्रॉ असेल. त्याच्यानंतर अजून एक सूचना असेल की उद्यासाठी जे सामने सुरू होतील ते ठीक 9:15 वाजता आणि पहिला बॉल इथे पडला जाईल थेट 9:30 वाजता. 9:15 वाजता नक्कीच उद्याच्या संघांना इथे रिपोर्टिंग करायची. लक्षात घ्या या सूचना असतील आयोजकांच्या त्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. KPL कल्याण प्रीमियर लीग आपण एन्जॉय करतात आणि सामना देखील अंतिम सुरू आहे मैदानावरती. शाकिब आला मैदानाच्या आतमध्ये नॉस्टॅकेट एंडला आणि गोलंदाजी मार्कवरती येतोय गोलंदाज सर्वेश. वाडेकर गावासाठी खेळणारा खेळाडू ग्रामीण क्रिकेटमध्ये. बॉल भरपूर चांगला आहे. सर्वेशनं मागच्या सामन्यामध्ये थोडीशी खराब गोलंदाजी केली होती परंतु या सामन्यामध्ये पूर्णपणे अस्तित्व पणाला लावतोय कारण की पहिलाच बॉल त्यानं भरपूर चांगला फेकलाय आणि सहजासहजी सर्वेशच्या गोलंदाजीवरती मोठे फटके मारणं सोपं नाहीये. फार कठीण जात असं कारण की त्याच्याकडे चेंडूला वळण्याची क्षमता भरपूर आहे. वेग देखील आपण पाहू शकता. दुसरा बॉल देखील त्याच पद्धतीनं डिलिव्हर करतो आणि डॉट बॉलची समाप्ती. तर उद्याचा पहिला मॅच असेल जय गणेश वर्सेस हानिया 11 मांडा आणि दुसरा मॅच असेल स्वरूप 11 गंधारी वर्सेस नेव्हिटेक रायडर्स. तर या 40 संघांनी नक्कीच उद्या वेळेवरती रिपोर्टिंग करायचं आहे. सलगचा तिसरा डॉट बॉल. भरपूर चांगली सुरुवात आपल्या षटकाची करतोय आणि इथून सौरभला मात्र पूर्णपणे शांत ठेवतोय आपल्या गोलंदाजच्या जोरावरती सर्वेश. पुन्हा एकदा सर्वेश तयार राऊंड द विकेट. यावेळेस फटका चांगला आहे परंतु खेळाडू उपस्थित लॉंग ऑन रिझनला आणि धाव मिळेल फक्त 1. कपिल पाटील त्या ठिकाणी होते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. एकूण स्कोर आपण पाहतोय संत रीतीनं 13 या आकड्यावरती संघ पोहोचतोय इमाद 11. शाकिब आला स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकता. शाकिब देखील एक चांगला खेळाडू. त्याच्याकडे देखील मोठे फटके मारण्याची क्षमता भरपूर आहे परंतु आता टीमला गरज आहे मोठ्या फटक्यांची कारण की एक चांगल्या स्कोर पर्यंत पोहोचायचं आहे इमाद 11 या टीमला. तर या षटकामध्ये नक्कीच जे डॉट बॉल आले ना त्यांची भरपाई करावी लागेल कारण की आतापर्यंत बॉल झाले 4 आणि उर्वरित चेंडू 2. या 2 चेंडूवरती जरी सलग 2 मोठे फटका आले तरी देखील चांगला स्कोरबोर्ड हलू शकेल आणि चांगली धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागू शकेल. सर्वेश तयार. आतापर्यंत सुरुवात भरपूर चांगली केली षटकाची. शेवट कसा कळेल हा देखील प्रश्न. बॉल भरपूर चांगला. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. दुधारी तलवार. संपर्क नाहीये. अजून एक हा डॉट बॉल. अंतिम चेंडू या षटकातील. सर्वेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओव्हर द विकेट. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज असेल आणि झेलची संधी होती अजिबात नकारली नाहीये. बिग विकेट डाऊन. फलंदाज बाद. शाकिबला देखील मैदान सोडावं लागतंय आणि पूर्णपणे या मॅच मध्ये आतापर्यंत बॅकफुट वरती ढकलला जातोय संघ इमाद 11 भल्यानी या टीमला. षटक झाली कंप्लीट 3. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं कपिल पाटीलनं
पहिल्या बॉलवरती षटकार खर्च केला, त्याच्यानंतर एक विकेट्स प्राप्त केली आणि शेवटच्या 5 बॉलमध्ये त्याने एकच धाव खर्च केली. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 7, दुसऱ्या षटकामध्ये 52 धावा खर्च केल्या तब्बल 5 आणि तिसऱ्या षटकामध्ये सर्वेशनं अवघी एकच धाव खर्च केली. अवघ्या 1 धावेचं हे षटक आपल्याला पाहायला मिळतोय. व्हेरी गुड बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी. कपिल आलाय पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये. ज्या कपिलनं पहिलं षटक फेकलं पॉवर बेचं, त्या षटकामध्ये फक्त 7च धावा खर्च केल्या होत्या आणि एक सफलता देखील प्राप्त केली होती. तोच कपिल होतोय सेकंड स्पेलमध्ये. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक कोड्यातील 4थं षटक असेल. सौरभ ऑन स्ट्राईक, लेफ्ट आर्म वर द विकेट. बॅक टू द बॉलर खेळतायत, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवतायत कपिल पाटील आणि डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळते. स्कोर थांबलाय फक्त आणि फक्त धावसंख्या 13. लेफ्ट आर्म वर द विकेट. पुढचा बॉल समोर खेळलेत ऑन साइडला, लॉंग ऑन मध्ये खेळाडू उपस्थित. सर्वेश बॉलला उचलतील, फक्त एकच धाव इथे मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 14 धावा फलकावरती. 4थं षटक मार्गस्थ कपिल पाटीलचं. मॅडी आलाय नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये. चला वेळ जास्त घेऊ नका कपिल. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. मॅडीसाठी हा बॉल मिस टायमिंग होतोय. झेलची संधी, झेल पकडण्याचा प्रयत्न जरूर केला होता यष्टीरक्षकानं, परंतु पोहोचू शकला नाहीये आणि इथून डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत या ठिकाणी श्रीषा 11 कुशल स्पोर्ट या टीमच्या माध्यमातून. धावसंख्या स्थगित, फक्त 14 धावा. कपिल सज्ज होतो पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर द विकेट. फुल टच चेंडू लॉक केलाय, परंतु मिस टायमिंग होतोय. लॉंग ऑन ला खेळाडू उपस्थित, त्याच्या अवकाच्या बाहेर. 1 बाउन्स इनटू द पॅन्स फॉर 4 रन. चौकार. चौकार येतोय फलंदाज मॅडीच्या बॅटमधनं. चौकारानं धावसंख्या पुढे सरकेल 18 धावा फलकावरती. ओव्हर द विकेट. लो फुल टच बॉल समोर खेळलेत लॉंग ऑफच्या दिशेला, अधिक सज्ज असतील. यस, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, थोडंसं लेझी क्रिकेट, फंबल झाले होते थोडेसे आणि जोपर्यंत कव्हर करतील स्वतःला तोपर्यंत 2 धावा एकवडल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 20 धावा फलकावरती. षटकातील बॉल आतापर्यंत झालेत 5. उर्वरित फक्त या षटकातील 1 चेंडू शिल्लक असेल. ओव्हर द विकेट. उलटा चेंडू, यस, 9चा देखील इशारा आलाय. खराब चेंडू, नो +1. यस, बिमरचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून आणि 2 धावा मिळतील या बॉलवरती आणि फ्री हिटची देखील संधी असेल फलंदाज सौरभ गायकवाडकडे.
फ्रीडचा चेंडू स्टॅकिंग केला फलंदाज सौरभ. लोबो फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळले, फटका चांगला आणि धावा देखील मिळतील चांगल्या. जातोय चेंडू वाईट इस्ट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आणि षटकार झाली कंप्लीट. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत स्कोर लागलाय 26. 26 धावा फलकावरती अद्याप लो स्कोर पाहायला मिळतो आणि आता डेट ओव्हरचा आणि अंतिम षटक शिल्लक असेल. शेवटचा आणि अंतिम षटक असेल. गोलंदाज देतोय विक्रांत. विक्रम असेल गोलंदाज. स्ट्रायकिंग केला फलंदाज असेल मॅडी ऑन अ स्ट्राईक. धावसंख्या 26. 4 षटकांच्या समाप्तीनंतर अंतिम षटक असेल. आता या षटकामध्ये किती धावा जमवेल आणि किती धावांचा टार्गेट सेट करेल इमाद 11 बल्ल्याने हा संघ. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. शीर्षा 11 कुशल स्पोर्ट जास्त वेळ आपण घेऊ नका. सामन्याला सुरुवात करायची आपण. तयार गोलंदाज विक्रम गोलंदाजी मार्कवरती. या षटकातील पहिला बॉल. पहिला चेंडू समोरच्या चेंडू लॉक केलाय. लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित आणि खराब क्षेत्ररक्षण. यस चेंडूनं हुलकावणी दिली आहे सौरभला, माफ करा सर्वेशला, आणि चेंडू जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पहिल्याच बॉलवरती या चौकाराला खराब क्षेत्ररक्षण. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. 30 धावा धावफलकावरती. अजूनही षटकातील 5 चेंडू शिल्लक असतील. सज्ज होतो गोलंदाज विक्रम. गती परिवर्तन. हवेमध्ये चेंडूची गती कमी केली होती. लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. कपिल आलाय वेगानं लॉंग ऑन रिझन मधून आणि ते एकच धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 31. 31 धावा धावफलकावरती. चार चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. धावसंख्या धावफलकावरती 31. यस सौरभ आला स्ट्रायकिंग एंडला. तर या षटकामध्ये थॉमस 2 ते 3 मोठे फटके जर आले तर कुठेतरी एक चांगला फायटिंग टोटल स्कोर उभा करू शकेल इमादिलम बल्ल्यानी संघ. कारण की संध्याकाळचं हे सत्र आहे. सेकंड इनिंगमध्ये धावा चेस करताना थोडासा अडथळा जरूर निर्माण होईल ओव्हर द विकेट. परंतु इथून स्कोर पर्यंत चांगल्या पोहोचेल का? उंची जास्त लांबी कमी. नो मॅच लँड झोन मध्ये चेंडू पडतोय. बेबन आलाय बॉल खाली. जोपर्यंत उचलेल तोपर्यंत 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या अजून 2 ने पुढे सरकेल. 33. 33 धावा धावफलकावरती. ओव्हर द विकेट. फटका चांगला ओव्हर पिच बॉल लॉकटेटेड. याच फटक्यांची शेवटच्या मुवमेंटला गरज आहे इमाद 11 बल्ल्याने टीमला आणि सौरभ गायकवाडच्या बॅटमन आलाय हा बिग हिट षटकार. ओव्हर द विकेट.
यावेळेस लाईन पाहावी लागेल आणि यस लाईन चुकीची आहे. आउटसाइड ऑफ सम, अतिरिक्त बाहेर होता हा चेंडू ऑफ समच्या. अतिरिक्त धावेबरोबर धावसंख्या धाव फलकावरती यस 40 धावा फलकावरती लागल्यात. स्कोर आता चांगला बनला गेलात. अजूनही बॉल शिल्लक आहे. थॉमस या ओव्हरमधील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. सौरभ ऑन स्ट्राईक समोर खेळलेत. लॉंगनला फटका चांगला आहे एकदम कम्प्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न आणि फेकी जोपर्यंत येईल तोपर्यंत 2 धावा देखील कम्प्लीट होतात. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये ताळमेळ देखील चांगला पाहायला मिळतोय. धावसंख्या 42, 42 धावा फलकावरती आणि या पहिल्या सत्रातील आणि शेवटच्या षटकातील आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू शिल्लक. स्ट्रायकिंग केला फलंदाज सौरभ. खोलवा टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलेत. एक रन इथे कम्प्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न डायरेक्ट थ्रो येत नाहीये आणि 2 धावा इथे कम्प्लीट झाल्यात. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. षटकं झाली कम्प्लीट 5 आणि अशा रीतीने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना इमाद 11 बल्ल्याने एक रन शॉट आहे. यस 1 शॉट. एकच धाव इथे मिळेल. प्रथम बॅटिंग करत असताना इमाद 11 बल्ल्याने या टीमनं बनवलं तब्बल 43 धावा आणि 44 धावेचं लक्ष असेल शीर्षा 11 कुशल स्पोर्ट या टीम समोर. चला लगेच यायचं आपण शाकिब आणि संगम. इमाद 11 क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आणि लगेच त्वरित सलामीची जोडी देखील पाठवायची. चला वेळ जास्त घेऊ नका आपण. इमाद 11 बल्ल्याने टीम क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेच. इमाद 11 बल्ल्याने टीम चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेच आणि सलामीची जोडी देखील पाठवायची. श्रीषा 11 कुशल स्पोर्ट अधिक पाटील. चला लवकर सलामीची जोडी पाठवायची मैदानाच्या आतमध्ये. 43 धावा बनल्या गेलेत आणि 44 धावेचं लक्ष घेऊन श्रीषा स्पोर्ट श्रीषा 11 कुशल स्पोर्ट या संघाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये येते.
थैंक यू सो मच, बहुत बहुत शुक्रिया। चलते मैदान के अंदर दोस्तों, सभी दर्शकों का फिर से एक बार आखिरी मुकाबले में हार्दिक हार्दिक स्वागत। और सेकेंड इनिंग शुरू होने जा रही है। पहली गेंद इस मुकाबले की, पहली गेंद बिल्कुल माड़ी है, गेंदबाज रफ्तार भरी थी, बल्ले का निचला हिस्सा जरूर लेकर बिल्कुल विकेट कीपर के हाथों में गई थी। डॉट गेंद की समाप्ति। लक्ष्य बढ़ा है दोस्तों, 5 ओवर का मुकाबला, 44 रन बनाने हैं। शाम का वक्त है, क्या ये रन चेस हो पाएंगे, ये बड़ा सवाल है थॉमस। और सलामी बल्लेबाज स्ट्राइक एंड पे होंगे विक्रम, और दूसरी तरफ नॉन स्ट्राइक पे भूषण। ये दो बल्लेबाज आ चुके हैं, सलामी बल्लेबाज कुशल स्पोर्ट श्रीशा 11 टीम के। सामने की तरफ लॉक किया हुआ शॉट, लॉन्ग ऑफ में खिलाड़ी मौजूद, रन मिलेगा सिर्फ एक। शॉट अच्छा था लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद थे। इस एक रन की मदद से बिल्कुल अपना निजी खाता ओपन करते हुए विक्रम, और टीम का भी खाता यहाँ पर एक रन से खुल चुका है। अब स्ट्राइक रोटेट हो चुकी है और सेकंड पे बल्लेबाज होंगे भूषण। भूषण आते हुए पावर पे का ओवर है, मैडी गेंदबाजी कर रहे हैं। 5 ओवर का मुकाबला है दोस्तों, फायदा उठाना पड़ेगा पावर पे का, बल्लेबाजी करते हुए ओवर द विकेट। स्विच रिवर्स अटेंड करना चाहते थे, स्ट्रॉन्ग अपील भी की थी एलबीडब्ल्यू की, लेकिन अंपायर ने साफ मना कर दिया। डॉट बॉल की समाप्ति। अच्छी गेंदबाजी, यॉर्कर का प्रयास करना चाहते थे मैडी इस गेंद के ऊपर, और सफल भी हुए। डॉट गेंद की समाप्ति। अब तक बात करेंगे तो 3 गेंदें फेंकी है मैडी ने, और सिर्फ एक ही रन खर्च किया है। शुरुआत अच्छी की अपने ओवर की मैडी ने। पावर पे का ओवर चल रहा है, 2 खिलाड़ी तीसरे घेरे के बाहर भी है, लेकिन बड़े हिट नहीं आ रहे। ओवर द विकेट से अगली गेंद, इस बार अच्छी गेंद, बिल्कुल बढ़िया डिलीवरी, काफी रफ्तार भरी गेंद थी, और रफ्तार से पूरी तरह से बीट किया बल्लेबाज को, और एक शानदार डिलीवरी। डॉट गेंद की समाप्ति। विकेट कीपर की भूमिका निभा रहे पीछे बिल्कुल रेड कैप प्रदान करते हुए शाकिब वहां पर है, जो कि बड़े खिलाड़ी है। बल्ला अच्छा नहीं चला है, लेकिन विकेट कीपिंग और कप्तानी अच्छी कर रही है अपनी टीम के लिए। मैडी तैयार, फिर से एक बार ओवर द विकेट। इस बार सामने की तरफ लॉक हुआ स्ट्रोक, लॉन्ग ऑन की दिशा में। कोई खिलाड़ी वहां पर पहुंच नहीं सकता, क्योंकि गेंद पहुंची है लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर, सीधा 4 रनों के लिए। दोस्ती का सॉन्ग यहाँ पर प्ले किया हमारे डीजे मास्टर ने, और दो दोस्त हमारे तरफ है बिल्कुल एवन जोड़ी जिन्हें कहा जाता है। एक है हमारे कल्पेश शेलार, और दूसरी तरफ है हमारे बंटी भोईर। ये टिटवाला की एवन जोड़ी है। चलते मैदान के अंदर फिर से एक बार, गेंदबाज तैयार मैडी। स्विच इट, विनाशकाली विपरीत बुद्धि, क्या कर रहे बल्लेबाज भूषण, क्योंकि सीधे बल्ले से एक चौका जरूर आया था, और फिर से एक बार मन बना लिया रिवर्स अटेंड करने का। डॉट गेंद की समाप्ति। ओवर नंबर पहला समाप्त, और पहले ओवर में कुल रन संख्या बन चुकी है। बल्लेबाजी करते हुए सिरसा 11 कुशल स्पोर्ट टीम 44 रन का पीछा कर रही है, सिर्फ 5 रन बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर। डीजे सिरसा 11 कुशल स्पोर्ट टीम, अब भी चाहिए 39 रन की आवश्यकता। आने वाली गेंदें बची है। ओवर की बात करेंगे तो 24। ऑन साइड में खेलना चाहते थे, स्ट्रोक अच्छा है, क्या खिलाड़ी कवर कर पाएंगे? लॉन्ग ऑन की दिशा में जब तक खिलाड़ी पहुंचेंगे तब तक गेंद निकल चुकी है लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर, सीधा 4 रन।
जब तक लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी पहुंचे तब तक गेंद बाउंड्री लाइन के बाहर जा चुकी थी। बिल्कुल थोड़ा सा खराब फील्डिंग का मुजाहरा दिखाते हुए पटकी भी गेंद, उतना ही बढ़िया स्ट्रोक। इस बार कवर की दिशा में खिलाड़ी पहुंच नहीं पाएंगे और गेंद जा चुकी है इस बार कवर बाउंड्री लाइन के बाहर। पहला चौका लगाया लॉन्ग ऑन की दिशा में और इस बार कवर बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। विक्रम अच्छी बल्लेबाजी कर रहे इस ओवर में, लगातार दूसरा चौका लगाया विक्रम ने। शानदार शुरुआत और टीम की टोटल पहुंच चुकी है 13 रनों के ऊपर। 13 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। फिर से एक बार सौरभ तैयार, थोड़े से महंगे साबित हो रहे इस ओवर में अब तक सौरभ ओवर द विकेट। इस बार मिस टाइमिंग होती हुई चांस है, मौका है और बिल्कुल कैच लिया अपने खुद के गेंदबाजी करते हुए। बिल्कुल फॉलो थ्रू में कॉटन बॉल चांस थी और अच्छी कैच ली सौरभ गायकवाड़ ने। लौटना पड़ेगा बल्लेबाज विक्रम को, पहला झटका लगता हुआ शीर्षा 11 कुशल स्पोर्ट टीम को। बल्लेबाज के पारी का अंदर चलिए ज्यादा वक्त मत लीजिए। स्वीट एंड शॉर्ट मीटिंग शाकिब एंड इमाद 11 बल्लानी टीम, ज्यादा वक्त मत दीजिए क्योंकि शाम का वक्त है और बल्लेबाजी आपने तो की है लेकिन इस बार बल्लेबाजी कर रही है शीर्षा 11 कुशल स्पोर्ट टीम, उन्हें भी वक्त मिलना जरूरी है। और नए बल्लेबाज मैदान के अंदर आ चुके हैं कपिल पाटिल। कपिल ने आज प्रदर्शन अच्छा किया है बिल्कुल इस प्रतियोगिता में, गेंदबाजी भी की है, बल्लेबाजी भी अच्छी की है और खास करके देखा जाए तो गेंदबाजी अच्छी की है। लेकिन अब की बार बल्लेबाजी कैसे करेंगे क्योंकि अब चाहिए जीतने के लिए समीकरण 31 रन की आवश्यकता अब भी इस मुकाबले में। सौरभ को मिलती हुई सफलता और शीर्षा 11 कुशल टीम को लगता है पहला झटका। विक्रम आउट हो चुके, कपिल स्ट्राइक एंड के ऊपर ऑप्शन के बाहर निकले थे शॉट खेलने के लिए। कवर की दिशा में गेंद जाती हुई खिलाड़ी मौजूद, रन मिला 1 और इसी 1 रन की मदद से खाता खुला कपिल पाटिल का। टोटल पहुंच चुके हैं 14 रनों के ऊपर। अब भी जीत के लिए चाहिए, बात करेंगे तो 30 रनों की आवश्यकता। ये मुकाबला बहुत बड़ा है क्योंकि जीतने वाली टीम सीधा अपना सफर तय रखेगी और हारने वाली टीम को सीधा घर का रास्ता तय करना पड़ेगा, यानी डू और डाई, करो या मरो की स्थिति। इन बात तैयार, सौरभ फिर से एक बार ओवर द विकेट। इस बार सामने की तरफ खेला हुआ स्ट्रोक, खिलाड़ी दूर है, क्या पहुंच पाएंगे? यस पहुंच चुके हैं। गेंद थोड़ी सी रुकी, जब तक गेंद को उठाएंगे तब तक 2 रन वहां पर मिलते हुए 2 रन की मदद से टीम पहुंचेगी 16 के ऊपर। धीरे धीरे से बिल्कुल लक्ष्य का पीछा कर रही है इस बार शीर्षा 11 कुशल स्पोर्ट टीम। दूसरा ओवर चल रहा है। ओवर की बात करेंगे तो थॉमस हमें बताएंगे इस ओवर की 5 गेंदें हो चुकी है और अब तक एक विकेट जरूर चटकाए सौरभ ने लेकिन थोड़े से महंगे साबित हुए। 11 रन अब तक उन्होंने खर्च किया है। आखिरी गेंद इस ओवर की, भूषण बल्लेबाज होंगे स्ट्राइक एंड के ऊपर। इस बार अच्छा स्ट्रोक स्वीप किया और खिलाड़ी क्या पहुंच पाएंगे स्क्वायर लेग की दिशा में? गोली की रफ्तार से गेंद पहुंचेगी स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। शुरुआत हुई चौके से इस ओवर की और आखिरी में देखा जाए तो छठी गेंद के ऊपर भी चौका आता हुआ। ओवर समाप्त हुआ दूसरा। 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल बन चुके 20 रन। अब चाहिए जीत के लिए बात करेंगे तो आने वाली 18 गेंदें और 24 रन की आवश्यकता। डीजे
और अब 18 गेंदे और 24 का समीकरण मैदान के अंदर मुकाबला बैलेंस हुआ है दोस्तों। अब 50-50% में मुकाबला है। ये ओवर इस मुकाबले का टर्निंग पॉइंट ओवर होगा। साहिल आ चुके हैं तीसरी ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए, क्योंकि इस ओवर में अगर कम रन खर्च करते ना साहिल तो मुकाबला थोड़ा सा बैलेंस रहेगा। और इस ओवर में बात करेंगे तो यदि 13 या 14 रन आते हैं, यदि 10 या 12 रन भी आते हैं ना, तब भी मुकाबले में पूरी तरह से मजबूती पाएगी शीर्षा 11 कुशल स्पोर्ट टीम। क्या होगा मुकाबले में क्रिकेट दोस्तों बता नहीं सकते कौन जीतेगा मुकाबला। डू और डाई, कौन मनाएगा इस मैदान के ऊपर जीत का जश्न और हार का मातम कौन सी टीम मनाएगी। 18 गेंदे 24 की आवश्यकता। हल्का दो सकेला डिफेंस क्रिकेट, बिल्कुल बॉटरमैन का इस्तेमाल किया। एक रन कंप्लीट, दूसरे रन के लिए पलट रहे, लेकिन एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। और जब पलटे थे ना तब बिल्कुल कपिल पाटिल आउट हो चुके हैं। रन आउट के माध्यम से लौटना पड़ेगा, कोई आवश्यकता नहीं थी जल्दबाजी की और उसका खामियाजा भुगतना पड़ा कपिल पाटिल को। और एक झटका लगता हुआ शीर्षा 11 कुशल स्पोर्ट टीम को। बल्लेबाज के पारी का अंत। अच्छी धुन बजाते हुए लो मैरिज, और जिन्होंने लो मैरिज किए ना उनसे पूछिए क्या हाल होते हैं। बिल्कुल हमारे बंटी भोईर की अभी अभी शादी हुई है, उन्हें भी शुभकामनाएं होगी हमारे ओर से। हालांकि 1 साल हुआ है रोशन, कोई बात नहीं है बंटी। तो 17 गेंदे और जीत के लिए चाहिए अभी 23 रन की आवश्यकता। नए बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं। 23 रन की आवश्यकता जीतने के लिए और बेबन आ चुके हैं। 17 गेंदे 23 की आवश्यकता। साहिल फिर से एक बार तैयार गेंदबाजी के ऊपर। इस बार अच्छा स्ट्रोक था, बिल्कुल कवर की दिशा में खेला हुआ। सिंगल बटोरते हुए बल्लेबाज भूषण जल्दबाजी नहीं कर रहे, क्योंकि जानते अभी अभी देखा जाए ना तो विक्रम आउट हुए, उसके बाद में कपिल भी आउट हो चुके हैं, तो रुकना पड़ेगा विकेट के ऊपर और अपनी टीम के लिए रन बनाने पड़ेंगे। और इसीलिए सिंगल लिया बल्लेबाज बिल्कुल भूषण ने, और टोटल पहुंच चुके इसी सिंगल की मदद से 22 के ऊपर। अब भी चाहिए, आधा रास्ता तय किया है और आधा रास्ता और तय करने का है, यानी कि और 22 रन बनाने हैं आने वाली 16 गेंदों के ऊपर। अब बेवन आ चुके स्ट्राइक एंड के ऊपर, एक अच्छे बल्लेबाज है, हमेशा ऑलराउंडर की भूमिका निभाते अपनी टीम के लिए। क्रॉस द लाइन से खेलना चाहते थे बेवन, गेंद अच्छी है लेकिन विकेट कीपर शाकिब ने गलती की और एक रन कंप्लीट हो चुका है। दूसरे रन के लिए पलटे, जहां पर एक भी रन नहीं था वहां पर मिले 2 रन, यानी कि बिना पायल से बजे घुंघरू। यदि ये गेंद पकड़ लेते ना शाकिब तो बिल्कुल डॉट गेंद होती, और शाकिब ने थोड़ी सी गलती की, थ्रो भी किया, उसके बाद में एक रन तो पूरा हुआ। और जैसे देखा अब एवन ने कि गेंद थोड़ी सी साहिल के हाथों से दूर जा चुके हैं, त्वरित बिल्कुल 2 रन लिए। लेग बाइज, यह अंपायर बताते हुए लेग बाइज। रन कैसे भी आया लेकिन रन आना बहुत महत्वपूर्ण इस मुकाबले में। अब चाहिए जीत के लिए 20 रन की आवश्यकता। 15 गेंदे शेष। ओवर द विकेट साहिल तैयार, बेवन यस स्लॉट में थी गेंद, उसको भेजा है प्लॉट में, गेंद जाएगी सीधा इस बार मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। बेवन के बल्ले से पहला शानदार छक्का। ओवर पिच गेंद फेंकेंगे ना तो उसका खामियाजा तो आपको भुगतना ही पड़ेगा, क्योंकि ताकत बहुत है इस खिलाड़ी के पास और टाइमिंग भी सुपर। 14 रनों की आवश्यकता जीत के लिए। इस बार जाने दिया गेंद को, क्योंकि बेवन जानते हैं गेंद ऑप्शन के बाहर जा रही है। अतिरिक्त रन मिला, टोटल की बात करेंगे तो आप रन संख्या 31 31 रन बन चुके हैं।
जीत के लिए चाहिए अब सिर्फ 13 रन की आवश्यकता है इस ओवर में। आखिर के मूवमेंट में थोड़े से महंगे साबित होते हैं साहिल। 4 गेंदें हो चुकी है और अब 2 गेंदें शेष। जीत के लिए चाहिए 13 रन। साहिल तैयार, फिर से एक बार राउंड द विकेट। लो वो फुल टॉस थी, ऑन साइड में खेला, ज्यादा जल्दबाजी नहीं कर रहे हैं। बेवन जानते हैं सिंगल डबल भी महत्वपूर्ण है क्रिकेट में। और खराब फील्डिंग, क्या हो रहा है मैदान के अंदर, क्या हो क्या रहा है? आपको रन बचाने और लगातार आप गलतियां कर रहे हैं। अब भी गेंद बाउंड्री लाइन के बाहर जा चुके 4 रनों के लिए। खराब प्रदर्शन फील्डिंग के दौरान देखा जाए तो बिल्कुल इमाद 11 बल्लानी टीम की ओर से। और अब मुकाबले में पूरी तरह से मजबूती पा रही है सिरसा 11 कुशल स्पोर्ट टीम, क्योंकि अब जीत के लिए चाहिए 9 रन। गेंदे बची 13 इस ओवर की आखिरी गेंद। गेंदबाज तैयार, फिर से एक बार साहिल स्ट्राइक एंड पे बल्लेबाज बेवन। ऑन साइड में लॉक करना चाहते थे, संपर्क उतना अच्छा बना नहीं है, स्क्वायर लेग में गेंद जाती भी अलोंग द कारपेट। रन मिला 1, ओवर भी समाप्त हो चुकी है यहाँ पर चौथी। आपकी जी तीसरी ओवर समाप्त हो चुकी है और 3 ओवर की समाप्ति के बाद टोटल बन चुके 36, 36 रन बन चुके। आप जीत के लिए चाहिए गेंदे बची 12 और सिर्फ 8 रन की आवश्यकता। चलिए मुकाबला जल्द से जल्द शुरू कीजिए। बारह गेंदों में चाहिए 8 रन जीत के लिए। गेंदबाज तैयार, चौथा ओवर लेकर आया गेंदबाज मैडी, जिन्होंने पहला ओवर भी फेंका था और पहले ओवर में 5 रन खर्च किए थे। मैडी ने अच्छी गेंदबाजी की है। वही मैडी आते हुए सेकंड स्पेल में अपना खुद का दूसरा ओवर लेकर, और मुकाबले का चौथा ओवर है। 12 गेंदे 8 रन की आवश्यकता। स्ट्राइक एंड पे बल्लेबाज बेवन। बल्ले का निचले साल बिल्कुल अंदरूनी किनारे ले रहा था और 1 ही रन मिला यहाँ पर। 7 रन की आवश्यकता। सात रन की आवश्यकता है। ओवर द विकेट, उठाए गेंद को और इस बार गेंद जा चुकी है सीधा स्टैंड एंड डिलीवर, स्टैंड एंड डिस्पैच। और इस मुकाबले को अपनी तरफ लिया है सिरसा 11 कुशल स्पोर्ट टीम ने, क्योंकि अब चाहिए जीत के लिए सिर्फ 1 रन की आवश्यकता। और भूषण के बल्ले से आता हुआ इस शानदार छक्का। सिर्फ 1 रन की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए, और लगभग अपना सफर इस प्रतियोगिता में तय रखती हुई आगे पहुंच जाएगी बिल्कुल सिरसा 11 कुशल स्पोर्ट टीम। और लगभग इस प्रतियोगिता से बाहर होती हुई इमाद 11 बल्यानी टीम। डिफेंस क्रिकेट और विनिंग शॉट, मुकाबला जीता यहाँ पर सिरसा 11 कुशल स्पोर्ट टीम ने। कांग्रेचुलेशन, टीम पहुंची है इस प्रतियोगिता में आगे। और इमाद 11 बल्लानी टीम का सफर यहाँ पर ही समाप्त हो चुका है। हार्ड लक बॉयज।
फिरोज शेख साहब, इनके शुभ हाथों से बिल्कुल मैन ऑफ द मैच भी दी जाएगी बेवन को, जिनके माध्यम से, जिनके शुभ हाथों से सुबह देखा जाए तो इस प्रतियोगिता का